बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे। हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला। सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते। विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। याचबरोबर आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले आहे। सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील गंभीर पूरपरिस्थिती आणि अपघातांवरून सरकारला घेरले। मुंबईत मॅनहॉलमध्ये पडून, झाडे कोसळून तसेच मानखुर्द येथील इमारत कोसळून गेल्या 2 दिवसात 12 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले। सरकारने या संपूर्ण परिस्थितीवर तातडीने अधिकृत निवेदन द्यावे तसेच या सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली। विरोधकांच्या मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले। ते म्हणाले, सध्या निसर्गाच्या माध्यमातून अत्यंत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काल ताशी 50 किमी वेगाने वारे वाहत होते। मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 800 झाडे पडतात, पण काल एकाच दिवसात 350 झाडे कोसळली। आजचा दिवस त्याहूनही गंभीर आहे। दुपारनंतर वाऱ्याचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रति तास होणार असल्याने आम्ही सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याची विनंती केली आहे। मानखुर्द दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती। ती शेजारील झोपडीवर कोसळल्याने लोक दगावले। आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता स्वतः घटनास्थळी उपस्थित होते। दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत। पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढला असून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचं सत्र सुरू झालंय। आज 6 जुलै पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगर कड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे। या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकलंय। बचाव पथक तपास करत असून एक मृतदेह मिळून आलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन तत्काळ अलर्ट मोडवर आलंय। पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालंय। मुसळधार पाऊस आणि चिखलाचं साम्राज्य यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात अडथळे येत होते, मात्र स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं तातडीनं मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलंय। मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा असल्यानं स्थानिक पातळीवरील मदत अपुरी पडत होती। त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील 5व्या बटालियनला पाचारण करण्यात आलंय। निरीक्षक रवींदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एनडीआरएफचे 30 सदस्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आलं। यामध्ये 1 वरिष्ठ अधिकारी, 2 अधिकारी आणि 27 जवानांचा समावेश आहे। हे पथक अत्यावश्यक आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव साहित्यांसह आज पहाटे 5:50 घटनास्थळाकडे रवाना झालं असून त्यांनी आता बचाव कार्याची सूत्र हाती घेतली आहेत। राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे। मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री 3 मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे। ही चाळ धोकादायक असल्याने रहिवाशी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले। आता बचाव कार्य पूर्ण झाले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे। रविवारी 5 जुलै रात्री 8:30च्या सुमारास मानखुर्दमधील हनुमान मंदिराजवळील जनता नगर परिसरातील चाळ क्रमांक 5 मध्ये ही दुर्घटना घडली। तळमजल्यासह 3 मजली कच्च्या बांधकामातील 2 ते 3 घरे क्षणार्धात कोसळली। ढिगाऱ्याखाली अनेक रहिवाशी अडकले। माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले।
जखमींना तातडीने गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेसह 3 लहान मुली आणि एका लहान मुलाला मृत घोषित करण्यात आले. तर राजवाडा रुग्णालयात आणखी 1 लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून एका तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यालाही बसत असून आळंदीत इंद्रायणी नदीनं रौद्ररूप धारण केलंय. पांडोर क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसंच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं आळंदी शहरात प्रवेश करणारे 4ही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनानं ते वाहतुकीसाठी बंद केले. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. दरम्यान सध्या पावसाच्या परिस्थितीत वारकऱ्यांनी आळंदी आणि देहू इथं जाणं टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. पूरस्थिती गंभीर होत असल्यानं आळंदीतील विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे 250 वारकऱ्यांना नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाचे सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य राबवण्यात आलं असून कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झालंय. इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनानं सुरक्षेचा उपाय म्हणून नदीवरील सर्व प्रमुख पूल बंद केले आहेत. बंद करण्यात आलेल्या पुलांमध्ये PMPL बस स्थानकाजवळील जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल, सिद्धपेठ परिसरातील पूल, PMPL बस स्थानकाजवळील नवीन पूल यांचा समावेश आहे. दुपारपर्यंत 3 पुलांवरून पाणी वाहत होतं तर त्यानंतर 4थ्या पुलालाही पाण्यानं वेढा दिल्यानं तोही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे आळंदीकडे येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. इंद्रायणी नदीच्या महापुरामुळे नदीलगतचा संपूर्ण परिसर जलमय झालाय. भक्त पुंडलिक मंदिर, घाट परिसर, नदीकाठावरील दुकानं, हरिहरेंद्र मठ, देवीदास धर्मशाळा, ज्ञानेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनी मंदिर परिसर, भराव रस्ता तसंच सिद्धपेठ परिसरात पुराचं पाणी शिरलं आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घाटावर उभारण्यात आलेले चेंजिंग रूमचं मंडप पुराच्या पाण्यात वाहून गेलं तर तात्पुरती स्वच्छतागृहही पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठावरील दुकानदारांनी तातडीनं आपलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंकसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. आळंदीमध्ये पूरस्थिती आहे, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत आणि रस्ते खचल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते आणि सर्वांनी त्याचे स्वागतही केले होते. मात्र आता या प्रकल्पाशी संबंधित समोर येणारे व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहेत. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला पण त्यातून अपेक्षित परिणाम दिसत नाही. या प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट झाले होते का? नैसर्गिक आपत्तीचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का? याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, वसई, विरार, भांडूप, मुंबई आणि इतर भागात अनेक प्रकल्प सुरू आहेत. मात्र सुरक्षितता आणि पर्यावरणाचा पुरेसा विचार झालेला दिसत नाही. या सर्व प्रकल्पावर किती खर्च झाला, सुरक्षा तपासणी झाली का आणि नियोजनात नैसर्गिक आपत्तीचा विचार करण्यात आला होता का याची पारदर्शक चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली. राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागात घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसंच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. विधानसभेचं कामकाज सुरू होताच वडेट्टीवार यांनी पावसामुळे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यांनी सांगितलं की गेल्या 2 दिवसात मुंबईत मॅनहोलमध्ये पडणं, झाड कोसळणं आणि मानखुर्द मधील इमारत कोसळणं अशा विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झालाय. या घटनांमुळे प्रशासनाच्या तयारीवर आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण, धोकादायक झाडांची छाटणी, उघड्या मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्थेची दुरुस्ती आणि आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी आराखडा तयार करण्यात आला असता तर अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचू शकले असते, असं वडेट्टीवार यांनी सभागृहात नमूद केलं. या दुर्घटनांमागील निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित होणं आवश्यक असून केवळ चौकशीच्या घोषणा करून चालणार नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेचाही वडेट्टीवार यांनी सभागृहात उल्लेख केला. या घटनेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून जुना मुंबई पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वीही याच प्रकल्पात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न समोर आला होता. आता दरड कोसळल्यानं हजारो प्रवासी तासनतास अडकून पडले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या प्रकरणातही जबाबदारी निश्चित होणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अयोध्या राम मंदिरात देणगी चोरीच्या प्रकरणी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी पहिल्यांदाच निवेदन दिले आहे. त्यांनी सोमवारी पत्र जारी करून म्हटले, चोरीमुळे मी दुःखी आहे. ज्याने कुणी हे पाप केले आहे त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांनी म्हटले, मला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावर विश्वास आहे. जो कोणी या पापाशी संबंधित आहे त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. हा कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या वैयक्तिक लाभासाठी राजकारण करू नये. देणगी चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर आज दुपारी 3 वाजता ट्रस्टची पहिली बैठक होईल. यात ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल. सूत्रानुसार दोघांचा राजीनामा मंजूर होणे निश्चित आहे. महंत नृत्य गोपालदास यांच्या पत्रानंतर असे मानले जात होते की ते बैठकीत सहभागी होणार नाहीत. या संदर्भात दैनिक भास्करने त्यांचे उत्तराधिकारी कमलनयन दास यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की ट्रस्ट अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील, मात्र पत्र जारी करण्याबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाही. दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने देणगी चोरीच्या CBI चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने सांगितले की याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका आधीच प्रलंबित आहे. लखनौचे वकील मोहित अशोक यांनी 12 जून रोजी याचिका दाखल करून CBI चौकशीची मागणी केली होती. राज्यात आणि देशात उघडकीस आलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, आमदार रोहित पवार आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी थेट मैदानात उतरत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर तिखट शब्दात टीका केली. आपल्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा सरकार नेहमीच धसका घेत आहे. आजही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊन सरकारनं संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच शेकडो पोलिसांचा ताफा रस्त्यावर उतरवलाय. शिवाय हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून चक्क जॅमरही लावले आहेत. पण विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जोरात होणार आणि आंदोलकांच्या घोषणांनी या सुस्तावलेल्या सरकारला कानठळ्याही बसणार, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. मैदानात उतरल्यानंतर रोहित पवार यांनी थेट सरकारला आव्हान दिलं. ते म्हणाले, जे सरकारच्या विरोधात लढतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. आज महाराष्ट्रात TET पेपर फुटला, नीट परीक्षेत भ्रष्टाचार झाला. अभिजित दिपके या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून लढत आहेत. त्या हजारो विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच मी आज इथं आलो आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.